बाई पार्लर मध्ये थ्रेडिंग करायला आले ना तर अशा बायको डोकं खातात, अशा बायको डोकं खातात. आले की त्यांना काय 50 रुपये तर द्यायचे असतात. त्यांना काय वाटतं काय भांडवल लागलंय, ह्यांना दोरा तर लागलाय, दोरा लागलाय म्हणून काय आम्ही काय कोणता पण दोरा वापरतो. दोऱ्याचं जाऊ द्या, एवढं सोपं असेल तर घरीच करत बसा ना. किती वर्ष आम्ही ह्याला मेहनत घालतो. ते दोऱ्याने बघा असे घेतले की आमचे बोट कापतात. बरं तसे नाही, आमचं अशी थ्रेडिंग असली ना तर त्यांना अशी पाहिजे, अशी पाहिजे, अशी पाहिजे, अशी पाहिजे की जशी काय त्या थ्रेडिंगचा त्यांच्या त्या मनातल्या आकाराचा कुठं थांगपत्ता लागत नाही. माहितीये का, ते आम्हीच ब्युटिशियन आहेत की त्यांच्या त्या कसल्या आपण थ्रेडिंगला चांगले चांगले आकार देतो. किती वर्ष झाले असतात आम्हाला ट्रेनिंग घेऊन, किती वर्ष झाले आम्ही एक्सपर्ट बनवून. त्याच्यामुळे हा साधा दोरा हा नुसता दोरा काम करणार आहे का, याला आम्हालाच फिरवावं लागतं ना. ह्या दोऱ्या म्हणजे आमच्या हाताची कला असते बाई. हे कसं सांगायचं त्यांना. कधी आले बाई मी आले होते 4 महिने आधी ना तशीच करा, बाई मी आले होते मागच्या वेळेस तसेच करा. इतर माणसाच्या डोक्याचे केसांचं महिन्याला आकार बदलतोय हो. त्यांना कोणी सांगावं की बाई थ्रेडिंगचे पण आकार बदलतात. बरं ते जाऊ द्या, आमच्या डोळ्यात काय असे भिंग भिंग लावले कोण एवढं बारीक बारीक केस तरी अशा बघणार. ओ बाई इथंच राहिला आणि इथंच राहिला. अरे बाई आज जरी काढलं 4 दिवसांनी उगवतोच ना केस. जाऊ दे नाही एखादा राहिला नाही 50 रुपये दिलेले असतात ना त्यांनी आम्हाला. बरोबर आहे त्यांचं, पण त्यांना घरी आमच्या डोक्यात घ्यायचे. बाकीचं आहे काय त्यात. आम्हाला पण सवय लागली, त्यांना पण सवय लागली. घ्या दोरा बसच रीडिंग करत.